मला वाटते हेच याचे जर गोरे वगैरे विकले तर हेच चांगले पैसे. आपण जर समजा पैसा आदला कमावतो म्हटलं तर याच्यावर भेटे. जर्सीच्या गोऱ्या किंमत नाही, जर्सीच्या गोऱ्याला किंमत नाही. मी मागच्या वर्षी 3000 गोरी घेतली, तेवढंच गोरं म्हणजे 15-20 हजारात दिलं. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे वसुंधरा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण या चॅनलवर गवळव गोवंशा संबंधी माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. तर आज आपण एका गोपालकाची मुलाखत घेतली आहे. त्यामध्ये ते एकही रुपयाचं दूध न विकता ते या गोवंशापासून उत्पन्न घेत असतात. तर त्या कशा प्रकारे ते या उत्पन्न घेतात याबद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि कशा प्रकारे या ग्रामीण व्यवस्थेत आपला गवळव गोवंशाचं संगोपन केले जाते त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. जर आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून अशाच प्रकारची माहिती आम्हाला अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्यास मदत मिळेल. हे काना कोण कतरले यायचे? कांदा म्हणजे ते बाहेर काल पाठवले त्या बाई. हा, ओळखू आल्या पाहिजे म्हणून. ओळखायला नाही होय, शो काय देतो आपल्या. तुम्ही तुमच्या 100 हातरान रोगड्या. हा हा हा, तिथे जात असते कोणाच्या बाई आपल्या. हा, चराटीले. चराटी. काय नाव आहे तुमचं? माझं नाव टिंबेश्वर टेंबेश सोनोने. किती गाई आहे आपल्याकडे आता? खंडीवर. खंडीवर. खंडीवर म्हणजे किती होते? 20 गाई. 20 गाई. लहान मोठे. आणि गोरा आहे का त्याच्यात? गोरं आहे पण सध्या लहान मोठा होतं इकलं. आणि मग आता गाई कोणत्या गोवनातल्या गोऱ्याकडून फळत आहे का? हा का? सध्या म्हणजे होता आपण इकलं. किती वर्षापासून आहे तुमच्याकडे गाई समजा? बाबा लय पुराण आहे, बाबाच्या हातापासून. बाबाच्या हातापासून आहे. बाबा आहे ना. आता समजा लोक जर्सीच्या मागा आहे, तुम्ही कोणती जर्सी घेतल्या? जर्सी म्हणजे आपल्या इथं साधन काहीच नाही. हा, म्हणजे आपलं गाव खेडा आहे. हा, जंगली आहे. हा. मग आम्हाला दूध न्यायला साधन नाही आहे. हा, काय नाही आम्ही. आणि जर्सीपेक्षा मला वाटते हेच याचे जर गोरे वगैरे विकले तर हेच चांगले पैसे. आपण जर समजा पैसा आदला कमावतो म्हटलं तर याच्यावर भेटे. जर्सीच्या गोऱ्या किंमत नाही, जर्सीच्या गोऱ्याला किंमत नाही. मी मागच्या वर्षी 3000 गोरी घेतली, तेवढंच गोरं म्हणजे 15-20 हजारात दिलं. हा, जर्सीचं 3000 विकलं. 3000 तेवढं गोरं मी 15 हजारात विकलं. 15 हजारात याचं आपल्या गावळानी. म्हणजे आपण याला गवळव म्हणते ना, गवळव. मग इकडे तुमचे सरकारी लोक म्हणजे येत असतात की गवळवसाठी? सरकारी म्हणजे असं आमच्या सरकारी नाही येत. मग आमच्या मध्ये डॉक्टर म्हणजे आहेच नाही. हा हा हा, म्हणजे मेनला आमचं लय दूर पडते. हा, डॉक्टर आहेच नाही इथं. म्हणजे मेनला आहे डॉक्टर पण आमच्याला दूर पडते. तर आम्हाला गाडी नाही आमच्याकडे. आम्ही मग गोऱ्याकडे येतो. नाही तर मग समजा इंजेक्शन बी लावू शकतो आपण गोरांनी भेटला तर. हा, इंजेक्शन लावलाय का तुम्ही याच्यात पहिले? अजून नाही लावलं मी, कारण का आपल्याला साधन नाही आहे. हा हा, पण तुम्हाला वाटते का जे गोरच चांगला आहे किंवा इंजेक्शनचं काम आहे बा असं वाटते काय तुम्हाला? नाही, तसं पाहिलं तर गोरा चांगला. गोराच चांगला आहे. हा, तुमचं दूध किती निघते एका गाईचं समजा? तरी एक गाय 2-3 लिटर करू शकते, पण आम्ही काढत नाही. हा, म्हणजे आपली इकाचं नाही तर काय साठी काढत? वासरच पेते समजा. वासरच पेते. आणि आपल्याला शेतीसाठी शेण मिळते. शेण मिळते. काय ट्रॉली विकता तुम्ही? शेण 3000 आहे. 3000 तसं तर महाग आहे, पण कसं नेणाऱ्या जो आहे आमचे ओळखचे आपले हेरखेडचे कार्टिंग लांब पडते. त्याच्यानं आम्ही ते कार्टिंग सोबत 3000. आणि याला फक्त जंगलात चरून येते की अलप वगैरे लावता तुम्ही? नाही, अलप नाही. अलप बिलप काहीच नाही, कारण का आपण दूध विकत नाही ना. दूध विकलं असतं त्यामुळे अलप लावला असता. विकत नाही, आपण असलंच पिते ना. हा, आणि याच्यात वर्षाचा अंदाजे तुमचं किती उत्पन्न आहे याच्यातून? पण आपण विकल्या नाही उत्पन्न अंदाजित झालं समजा ते काय 50,000. म्हणजे तुम्ही 2-3 जर गोरे विकले तुमचे ते 50,000 होऊन जाते. 2 गोरीकडे जोडी झाली आपली, म्हणजे बैल जोडी. हा हा हा, बैल झाली चांगली बैल जोडी असली तर 1 लाखापर्यंत जाते. आणि आता ह्या मग चरायसाठी पाठवता तुम्ही? स्वतः चारता तुम्ही घरी? गोनात नाही पाठवत? गोनात नाही, माझ्या स्वतःच. आणि फळवायचं असलं तर मग गोनातला गोरा? मग गोरा गोनात. हा, तो आपल्या मंदिर आपल्या पाशीच होता, पण कसं मंदिरापासून आहे त्या गोरा आहे. हा हा, तर आपला गोरा तो कधी सोडते आपल्यासाठी. हा, मग तोच गोरा सोडतो. तो बैल आहे तोच का? बैल नाही, ते गोठा बाग आहे तिथे. हा हा हा, एवढाच गया. हा, मोठा गोरा आहे की तिथं? मोठा गोरा. बरोबर.